आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रजनी आणि आज मी बनवणार आहे पोपटी. तर आधी पोपटीसाठी पाला आणायला जाते भांबुर्डीचा. तर चला जाऊया. भांगुरटीचा पाला कसा असतो? हो इथं आहे. इथं वव्यासारखा येतोय. तर आपण इथलाच घेऊ पाला आता. त्याचा वास असा वव्यासारखा असतोय. तर मी इथूनच पाला घेते. वास कसला येतोय. मित्रांनो, हा बघा असा असतोय भांबर्डीचा पाला आणि हो सहज भेटतोय कुठं पण. अजून असंच पाला अजून घेणार आहे. इथं खूप आहे म्हणून आम्हाला जितकं लागतंय तितकं घेणार आहे मी. भांबर्डीचा पाला घेऊन झालाय. आता आम्हाला एक केळीचं पान लागणार आहे म्हणून इकडून रानातलं एक केळी आहेत अजून हिरव्यागार. तर इथूनच एक पान घेणार आहे. तर 2 केळीची पानं घेतल्यात आणि भांबुर्डीचा पाला पण घेतलाय. तर चला जाऊया आता पोपटीकडे. इकडे बघा भांबुर्डीचा पाला किती हिरवागार आहे आणि सगळीकडून आहे गोल शेताला. पोपटीला जाळ करण्यासाठी आम्ही पेंडा घेणार आहे. तर इथं पेंडा आहे, इथून 2 पावळ्या घेते. तर आम्ही पोपटी आज नदीच्या काठला बनवणार आहे म्हणून हे आता डायरेक्ट नदीकडे घेऊन जाते. सर्वात आधी चिकन मॅरिनेशन करून घेते. चिकन चांगलं आता स्वच्छ धुवून घेते. तर चिकन धुवून झालं. आता शेंगा आणि बटाटे पण धुवून घेते. तर हे चांगलं स्वच्छ पाण्यात धुवून घेते. तर बटाटे आणि शेंगा पण झाल्या धुवून. आता भांबुर्डीचा पाला आणि केळीची पानं पण धुवून घेते. तर हे सगळं धुवून झालं. आता चिकन मॅरिनेशन करून घेते. बघा सनसेट किती मस्त झालं आणि ढग पण किती हे झाल्यात, दिसतंय किती भारी. एक नंबर नजारा झालाय. तर मसाला मी घरूनच काढून आणले होते तर मला दाखवते. तर हा घरचा मसाला आहे. ही मिरची पावडर आणि हळद पावडर आणि काळी मिरी पावडर. तर घरचा मसाला मी 2 चमचा घेते. मिरची पावडर, हळद पावडर 1 चमचा, काळी मिरी 2 चमचे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे घेते. तर ही मी घरूनच बनवून आणली. तर ह्याच्यात मी तेल पण टाकते. तर चांगलं मिक्स करून घेते. तर हे बघा चिकन नुसतं मॅरिनेशनच करते तरी पण 1 नंबर सुगंध सुटलाय. तर हे मॅरिनेशन करून झाले. आता हे अर्धा तास झाकून ठेवते. तर मीठ टाकायला विसरले होते. आता मीठ टाकून घेते आणि परत झाकून ठेवते. त्याचा बटाटे आणि शेंगा पण मॅरिनेशन करून घेते. तर ही काळी मिरी पावडर, ही मिरची पावडर आणि हळद आणि हा घरचा मसाला आणि मीठ पण टाकून घेते. तर सगळं झालं आता. तर आता थर लावून घेते. तर सर्वात आधी भांबुर्डीचा पाला,
तर खाली हे एक थर भांबुर्डीचा पाल्याचा दहा. तर भांबुर्डीच्या पाल्यावर वालाच्या शेंगांचा थर देते एक. त्यावर बटाटे पण एक थर टाकते बघा. चांगला बटाट्याचा पण एक थर गोल लावून घेते मस्त. हे केळीचं पान आणलं होतं मी, तर आता हे कट करून घेते आणि बटाट्यानं वरून घेते. तर हे आता बटाट्यानं वरून लावून घेते. तर हे बघा केळीचं पान मस्त बटाट्यानं हे झालंय बसलंय. आता ह्याच्यावर चिकन टाकून घेते. तर चिकन पण मस्त मॅरिनेशन झालंय हे बघा. चिकन टाकून झालं. आता परत एकदा केळीचं पान टाकून घेते. तर केळीचं पान लावून झालं. आता ह्याच्यावर परत एक वालाच्या शेंगांचा थर टाकून घेते बारीक. तर ह्याच्यावर बॉयलरची अंडी आहेत हे टाकून घेते. तर मी 6 अंडी घेतल्यात. तर अंडी टाकल्यात आणि इकडून साईडनी जागा आहे तर त्याच्यात 5-6 बटाटे आहेत ते टाकून घेते. आणि उरलेले शेंगा ह्या परत वरून एक थर टाकून घेते. हे अशा प्रकारे सगळं पॅक करून घ्या. तर शेवट तोंडाला परत एकदा भांबुर्डीच्या पाल्याचा थर देते. तर हे अशा प्रकारे आमचं पोपटीचं मडकं फुल झालंय आणि हे पॅक पण करून घेतलंय मी. तर आता जाळ पेटवते. तर सर्वात आधी केळीचं पान खाली ठेवणार आहे आणि त्याच्यावर मडकं ठेवणार आहे. तर मडकं मी उलटं करून ठेवणार आहे. तर मडकीच्या चारी साईडने पेंडे टाकून घेते आणि पेटवते. तर दोन्ही पण पेंडे टाकून घेतलेत. आता हे पेटवते. तर पोपटीची मजा थंडीच्या महिन्यातच असती. तर आज आम्ही दोघीच आहे तर आज फुल एन्जॉय करू. आणि जगनला सांगितलंय मग येतोय का नाही. तर पूनमनी अजून पेंडा आणला होता तर तो टाकून दिलाय. हे झालं असन तर जाळ हे करून बघते. तर वरती अजून पेटलेलंच आहे. खाली अजून आग जास्त आहे. तर हे झालं असं ना. आता हे पेटलेला पेंडा आहे तो साईडला काढून घेते आणि मडकं उलट करून घेते. तर पेंडा काढून घेतलाय साईडला. आता मडकं सरळ करून घेते. अजून पण गरम आहे. तर हे आता परत वतून घेते. भांबुर्डीचा पाला काढून घेते. तर हे बघा त्याची पार चुंबळ झाली. काढून घेते. पहिला बटाटा. तर आम्ही 3 जणी आहेत. आता टेस्ट करून बघतो कसं झालंय. तर बटाटे पण मस्त शिजलेत. तर ते कसं झालंय. कुणी खा तू पण खाला ना. चांगलं झालंय पण टेस्ट करून बघते. तर पहिलं चिकन टेस्ट करते. तर हे बघा मस्त एकदम भारी शिजलंय. तर या खायला पोपटी. तर 1 नंबर शिजलंय आणि चव पण 1 नंबर आहे. तर थंडीच्या महिन्यात हे असं गरम गरम खायला खूप मजा येते. जास्त थंड खाऊन बघ छान.
तर हे सगळं एक नंबर शिजलंय आणि चव पण एक नंबर लागती. जर आजची पोपटी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.